अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ स्वामी परिवार। तर स्वागत आहे तुमचं आपल्या YouTube चॅनलवरती। तर आजचा व्हिडिओ आपण पाहतोय कर्जमुक्तीसाठी ज्या 4 प्रभावी सेवा आहेत तर त्या कोणत्या आहेत तेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया। तर पहिला उपाय आहे श्री गायत्री मंत्राचा जप। या उपायासाठी आपल्याला 5 रंगाचे गुलाब आणि 1.5 मीटर पांढरं वस्त्र लागणार आहे। त्या वस्त्रामध्ये हे 5 रंगाचे गुलाब ठेवून आपल्याला 21 वेळा गायत्री मंत्राचा जप करायचा आहे। जप करता करताच ते कापड आपल्याला बांधायचं आहे आणि जप पूर्ण झाल्याच्या नंतर ते त्या कापडामध्ये बांधलेले गुलाब आपल्याला वाहत्या पाण्यात किंवा नदीमध्ये प्रवाहित करायचं आहे। आणि ज्यांच्यावर कर्जाचे ओझे अधिक आहेत त्यांनी गायत्री मंत्राचा जप नित्य रोज केला तर फायदेशीर ठरेल। आणि दुसरा उपाय जो आहे तो आहे नारळ आणि काळ्या धाग्याचा। तर दुसऱ्या उपायासाठी आपल्याला नारळ आणि काळा धागा लागेल। काळा धागा हा तुमच्या उंची एवढाच तुम्हाला लागेल। तो त्या नारळावर गुंडाळायचा आहे आणि या नारळाची आपल्याला पूजा करायची आहे। पूजा केल्याच्या नंतर हे नारळ आपल्याला नदीमध्ये किंवा वाहत्या पाण्यामध्ये प्रवाहित करायचं आहे। पण लक्षात ठेवा हा उपाय आपल्याला फक्त शनिवारच्या दिवशीच करायचा आहे। तिसरा उपाय मसूर डाळीचा आहे। मसूर डाळ देवाला अर्पण केल्याने देखील आपल्यावरील कर्ज कमी होत असते। हा उपाय करण्यासाठी 21 सोमवार किंवा मंगळवारी आपल्याला शिवलिंगावर मसूर डाळ अर्पण करायची आहे। आणि ती डाळ अर्पण करत असताना आपल्याला ओम ऋणमुक्तेश्वर महादेवाय नमः या मंत्राचा जप सुद्धा करायचा आहे। आणि चौथा उपाय आहे नारळ आणि चमेलीच्या तेलाचा। तर चमेलीच्या तेलामध्ये आपण सिंदूर मिक्स करून त्याचं टिळा बनवायचा आहे। त्याच टिळ्याच्या साहाय्याने आपण या नारळावर स्वास्तिक काढायचं आहे। स्वास्तिक काढल्याच्या नंतर तो नारळ आपल्याला मारुती रायाला अर्पण करायचा आहे। अर्पण करत असतानाच त्यासोबत आपल्याला ऋणमोचक मंगलस्तोत्र याचं वाचन देखील करायचं आहे आणि मारुती रायाला नैवेद्य देखील दाखवायचा आहे। या सेवेनंतर आपल्याकडे लक्ष्मी प्राप्त होईल जेणेकरून आपण कर्ज परत करण्यासाठी आपल्याला मदत होईल। श्री स्वामी समर्थ। तर अशा सेवेच्या व्हिडिओसाठी आपले YouTube चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा।